हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकि मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः दिग्जयो भवतीप्सितः न माम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। श्री अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भरतो रामचंद्राक अयोध्ये येऊ का म्हणून सांगता रामचंद्रो अण्णान म्हाका रान्ना पेटयल्या अण्णान सांगल्या मान राम वापस येवेत नाही नतला रे हा मन मा संपूर्ण करून येऊ का जत्ता म्हणून सांगतना पुराय जना दुःख जता अंचाण भरतू आणि शत्रुघ्न दुःख करताची अण्णाने यांना म्हणला म्हणून सांगून अंजाण आवसू दुःख करताची अशीची रात्री पूर्ती एकल्यानं समाधान करचे एकल्यानं दुःख भोगचे अशी जतरस सकाळी त्यांनी उठायताची प्रात आहनी कसकडे कोरनो रामालय झाला वापास रामालय उल्लोच्या येताची रामू बाई सरतलवे म्हणलेला आशी तांका नुत रामाक पळून बसल्यांची राम उल्लय ना कसले लक्ष्मणू रामाला तोंड पळून बसला. भरत मात्र ಸ್ವಲ್ಪ धैर्य करता आणि सर्व बंदूकल्या समाक्षमान तो रामाला सांगता पळे अन्नाक आम्मान कसले कोपता म्हणले तुगेल मना असला रे ती काम कसं म्हणून सांगता या राज्य तुगेलेची ते हांव तुका सोडून दितरस कसं जेलं रे हांव तुगेलो सेवक नव्हे त्रय एवा धना म्हणल्या म्हणके सेवकाला असती कसं असं ती रायालीची म्हूण सांगून असतं पळय तशें हें राज्य तुकाची म्हूण सांगतो तो जाल्यार तो आयकना राम कळवे मागीर तो सांगता भरत पळय तुगेल्या येद्रा हांव कितले निकृश्ट म्हळ्यार घोड्या येद्राक गड्डवशी गरुडाला येद्राक विंगड पक्षीशी तशीची तूची राय जाल्यार ही समर्थ राज्यभार करूंक हांव न्ही तशें न्हू पळय कोणाला आश्रयान सर्वजन जीवन करच्या शक्य की जेवो कोणाकय जीवन करच्याक आश्रय जावन कोण आसता की तो धन्य रामा तूं तशेंच हांव पळय विंगडाला आश्रयान तो जीवन करतलो म्हाका स्वतंत्र जावन राज्य चलायचोचें जायना म्हगेलें जीवन वायट जीवन तें पराधीन जावन आसचें तशी तूं जावचें नाका तूं स्वतंत्र रायो जावका तूं यो तूं वची राज्यभार कोरका. आतां तुगेल विशय कसो जाला म्हळ्यार रामा एक रूख वयला तो व्हड जाला व्हड रूख जाला कितलो व्हड जाला म्हळ्यार ताजे वयर चडूं जायना म्हणटा पळय तितलो व्हड जाला धड चिरेंबे कोंबे सकडस जाल्यार तांत भितर एक फल जायनी तें रूख वयलो तुवें फला खातीर जाल्यार फल जायनी म्हूण जाल्यार तें रूख आसूनय प्रयोजनांतल्या बरें जाता पळय तशी हें सिंहासन तुगेले खातीर अण्णान केल्लेलें तूं बैसनी म्हूण जाल्यार सिंहासन व्यर्थ जालें वय तुका विंगड कसलेची हांव सांगता म्हणना तूं हें अर्थ करून घे दशरथान राम म्हणलेले वृक्ष केल्ले आतां ताकाय असाध्य जाल्लें तितलें प्रजा प्रेम घेवन व्हड रूखशी जाल्ला तूं कडेरी अभिशेकाक ओपला तूं तांत फूल जालें त्या रुखांत जाल्यार राज्यभार करनी म्हणटा त्या रुखांत फल ना दशरथा भारी दुख्ख जालें फल ना तेल रूख तो म्हूण सांगून तशी स्वर्गस्थ जालो तो तशें न्हू तूंची आतां राज्य सिंहासनार बैसूं काम
नाना रितीर रामा सांगता जलरे प्रजावर्गय सांगता जलरे रामोपना सांगतो तो पळय तुका आतां दुख्ख कसल्याक वनवास करूंक कैकेयी कारण जाल्लें म्हूण न्हय तें कुनूक तूं कित्याक म्हळ्यार कोणेय कसलेय लेखील जायना सर्वै दैवाधीन पुरुषांना हांगा पुरे करचें म्हूण जाल्यार कसं कसल कितें जाता जाल्यार स्वतंत्र देव पुरुश केन्नाय अस्वतंत्र तशें जावन विधी देव ताका कसल सांगता तशी तो अनंतर आसता आनीक कसं म्हळ्यार केन्नाय खंयचेय शाश्वत न्हय ओट करून दवरलेले एक न्ही एक दिसू व्यय जाता आनी वयर चमकलीची म्हूण लेख उच्राय स्थिती म्हणटाची जाल्यार थंय दुखून माये जेवचें म्हूण ना पतन जेवनूची माय कडी जेवचें म्हळ्यार वैरशिलान तो गुयवू का तशी आनी केन्नाय कसं म्हळ्यार खंय संयोग आसता थंय वियोग आसता खंय जीवन आसता थंय मरण आसता हें पुरय तूं अर्थ करून घेवका बरता हें पुरय आयकलोलो तूं आयकना तिल कसलें ना केन्नाय कसलें दीस जाता रात्री जाता प्राणींगेल पुरय आयुश्य उणें 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 जाता तेव्हांय गोत्तस म्हणटना तूं आत्मानम अनुशोचत्वम की मन्यम अनुशोचसी तूं तुगेल खातीर न्हय तूं विचार कोरका दुख्ख कोरका सकाळी विंगडाल विशीं कसलें तुका तूं न्हय हांव कसलें करना म्हूण एक कडेन बसल्यार आयुश्य तेंय येते तूं थंय एक कडेन बसल्यार तुगेलें आयुश्य नाश जावचें आसा नामे तूं कसं की करतरच म्हूण जाल्यार तुगेलें आयुश्य नाश जावचें आसा तें आयुश्य नाश जावचे भितर कसलें जेवो आमगेलें कर्म आमी करूं का म्हूण आसा तशें जावन पळय तुका कसलें कोरका म्हूण अन्नान सांगलां तें कालव्यय करनाशी चंदू करून करी कित्याक म्हळ्यार आतां तूं आनीक तुका सांगता तूं म्हगेल निमती वियोग जाल्लो अण्णा सोणावर राबना म्हूण आनी म्हणटरच न्हय व्हड समुद्रांत तूं न्हंयचें उदक येवन पावतना न्हंयचें वटू आयिल्लें रुखाचें कुडकी पुरे व्हळतर आसता वय तें कितलें की धूर थंय ओटू हळू पुरो मागीर खंयची एक वेळार एक पाळ येयलें एक हें दंडेरी एक खंय की 2 मैल दूर दंडेरी पडू पुरो वय तेदन तें काश्ट रडताचे वय आमी ओटू आशिल्लीं आमकां एका कडेन समुद्रा पडलान घालका आशिल्लें म्हणून तशींच बायल चेडूवां बंधू मित्र ऐश्वर्य समीत संयोग जाताची वियोग जावचे प्रकार जाता हें एक नियम हे तशी प्रकृती नियम म्हणटाची तशी केन्नाय तुगे आमगेल कर्तव्य कसं आसा तें कर्तव्य कोरका शिवाय कसं की जायना जाता तें पुरय आमी घेवन बशिनी कसलें विधी निर्धार आसा तशी जावचें तशी तूं आत्मासुखेनी योक्तव्यो सुखभाज प्रजास्मृता तूं धर्माचरण करचे खातीर जन्म आयिलो तशें जावन तूं धर्माचरण कर येत म्हगेलो हांव धर्मात्म आशिल्लो तो कितले यज्ञ याग करून सर्व जनांक संतोश जावचे तितलें दक्षिण दिवन सर्व तागेल पाप नाश जावन स्वर्गाक चमकला तो वय त्या वेळार तागेले भृत्यांक पोशण केलां प्रजेंक पोशण केलां आमकां पोशण केलां हावसूंक पोशण केलां तशी धर्मानाची अर्थ संपादन केलां आतां आनो स्वर्गाक चमकला ताजे निमत शुभ कर्म मस्त केलां नान तशी आतां दशरथाक स्वर्ग मेळ्ळा म्हणलेल्या विशयान तुका कसलेची संशयूं ना तशी पळय हें दशरथान सांगिल्लें उत्तर तुका राज्यभार करी म्हूण वस अयोध्येन तूं वास करी जितेंद्री तूं उडगास दवरी अन्नान कसं सांगलां तें अनुश्ठान करी म्हणून म्हणटरच हांव तागेलो आदेश उल्लंघन करना भरता तुवें तागेलो आदेश उल्लंघन करूंक नज म्हूण सांगून सांगतरच तो आतां तुगेले मातेन कसं न्ही हांव निरपराधी म्हळ्यार मलगड पुतू रामू निरपराधी जाल्यार ताका रान्ना पेटयलें आनी कनिश्ट पुत्रू हांव म्हाका राज्य दिलें हें धर्मसम्मत न्ही म्हूण सांगून तशी जाल्यार तें धर्मविरुद्ध जावन आशिल्लें वर कैकेयी निमगिलेलें नव्हतें अधर्म मार्गानाची तीण वंचनेनाची तें राज्य जावका म्हूण लेखिलें आतां तें अधर्म जाल्यार दशरथान धर्म म्हूण तुगेलो आम्माक ह्या धर्म जावन आसच्या पुरो दशरथान धर्म म्हणलां ना न्हय दशरथ केदन की ताणें वागदान दिलेलें तिणें उडगास करतना तिणें सांगिल्लें आशिल्लें तिका दिवन
ताण धर्म पालन केला तशें दशरथ स्वर्गाक चमकला. मागीर रामायण म्हणटना कळटा, रामायण सगळे वाचितना दशरथाला मरण जाल्ले नंतर 3000 वर्ष कौसल्या सुमित्रा सगळे आशिल्लीच काय. मागीर सीदा तांणी बामणा लागीं चमकलीची मरणानंतर म्हूण. जाल्यार कैकेयीक मात्र कौसल्य सुमित्रा लुटू तिका मरण येयलें म्हणटात. जाल्यार तिका तेन्नाची बामणा लोकां वच्चा जायना काय. ताका म्हळ्यार ती पती लोकां योग्य आशिल्ली. जाल्यार 14 वर्स रामा वनवासा पेटयिल्ली पळय त्या पापा निमती तिका पती लोक मेळना नशी. रामाभिषेक जाल्ले नंतरय 10,000 वर्ष ती अस्थिर लोकांत म्हळ्यार स्वर्गादी लोक त्या पळय अस्थिर लोक म्हणटात थंय स्थिर जावन राबूं जायना. थंय पळय भोंवतरी म्हळ्यार ह्या लोकां दुखून त्या लोकां दुखून ह्या लोकांक कडेन ती आशिल्ली काय. मागीर रामानाची तिका वर दिल्लें म्हूण मध्वाचार्य निर्णयांत सांगताची. रामान तिका तूं पती लोकांत स्थिर जावन राबूं का म्हूण वर दिल्ली काय. मागीर तिका पती लोकां वच्चा जाल्लें म्हूण सांगून निर्णयांत मध्वाचार्य सांगताचे. तशी आतां भरताक राम तेंची सांगतरस अन्नालान तूं एक दोश ना. ताण तो धर्मिश्ट जावन धर्म पालन केला तशें जावन तूं दशरथाला आदेश कसो आसा तशी चोलका ना. दशरथाक तूं दिल्ल्या दशरथान तुका आदेश केलेले तूं पालन करना तुवंय द्रोही जाता अन्नाक. आनी अन्नान सांगिल्लें उत्तर लोकांत पालन जायनी म्हूण म्हळ्यार अन्नाकय दोश दिता तूं. तशें जावन दशरथाला आदेशावरी तूं चोलका म्हूण. जाल्यार अंचाण रामू तूं दशरथाला आदेशावरी राज्यभार कोरका म्हणून हट करता. अंचाण भरत तूं म्हाका काय दशरथान आतां तेंची लॉजीक खंयचे अन्नान तुका वापस येवका म्हणून सांगला म्हूण तेदन मात्र तूं येवचें. आतां आनुना देखून हांव 14 वर्स वनवास करूं का म्हूण तूं लेखता जाल्यार तेची लॉजीक आमी धरल्यार म्हाका हें अन्नान जावनूच तूं राज्यभार करका म्हूण सांगन न्हय. आनू म्हाका सांग राज्यभार कर म्हूण. तशें जाल्यार हांव राज्यभार करता. अन्नान म्हाका राज्यभाराचे आदेश दिनी. मेगेल अम्मान अधर्मान घेतिल्लें राज्य तें तशें आमी तें राज्यभार करूनच म्हूण सांगून एकल्यांक चर्चेत तरस शिवाय कोणेय खंयचे एक विशयाक निर्धारा येनीची अशी राम मागीर ಸ್ವಲ್ಪ न्हू बसलो काय. कसलें उलयना नाशिकडे ಸ್ವಲ್ಪ वेळान वापास भरतान शुरू केलें. अण्णा तुगेल्या बरी लोकां कोणेय ना. ताका म्हळ्यार कसो सकड दुख्ख म्हूण आमी लेखता पळय तूं बारी सुकार आसा त्या विशयान. तूं मस्त संतोशाचे कसो विशय पटाभिषेक जावचो. तुका त्या विशय पटाभिषेक करचें म्हणटा कसले संतोश जायनी. तूं निर्मल मनारे आशिल्ल तूं स्थितप्रज्ञुशी ज्ञानीजनय तुका मस्त आदर करताची. तशी तुका कोणाले वयर द्वेश ना, कोणाले वयर अती प्रिती म्हूण ना. तशी तूं जितेंद्रिय म्हूण म्हणटाची. तुका खंयची तुका अपरतत्व पुरे परापरतत्व पुरे गोत सुका इता म्हळ्यार तसल जना मात्र खंय कसल दुख्ख येयल्यार विषाद जायना म्हणटाची. म्हणटन तूं सत्यप्रतिज्ञो महात्मो सर्वज्ञो सर्वदर्शी बुद्धोन तूं सकडी वैरामा. तूं कसले तप्प करना. जाल्यार तूं मेगेल करीन कसले तप्प करयता. हांव तुगेल्या बरी न्हय. तुका हे पुरे साध्य जाता कितकी हांव तप्प केला. हांव दूरके कैदेश आसतना मेगेल अम्मा क्षुद्र बुद्धीन कसं की मेगेल खातीर तिणें ह्या पळय चुकी केले जाल्यार ते मेगेले चुकी जाल्या बरें जालें. इता म्हळ्यार तिणें मेगेल खातीर केलेलें. म्हाका तें इश्ट ना. तशें तूं प्रसन्न जा म्हूण सांगतरस रामा हांव सांगिल्लें तूं करी पालन करी अयोध्या देश. आनीक सांगतो कसो म्हूण म्हळ्यार म्हगेल्या अम्माक देश मारया म्हूण सांगून म्हाका मना येता जाल्यार स्त्रीवधी करूनच म्हूण धर्मान तूं सांगिल्लें जेवन हांव न्हू तो बसला. दशरथाल पुत्र हांव तसल धर्मिश्टाल पुत्र जावन स्त्रीवधी करून कसले हांव पापिश्ट जावका. तशें जावन म्हाका स्त्रीवधी करूं खुश ना. जाल्यार तूं येना नातल्यार म्हाका हांव सुख पळयलें जायना म्हणटा पळय तसल स्थिती येवच्या पुरो. तूं यो म्हूण म्हणटरस जाल्यार तो आयकना रामू. सांगता तो तीन कसं की विष पित्त मळल की न्हय मेगेल्या अम्मान ताजे खातीर नाका म्हूण किरकिर नाका म्हळ्यार दशरथान तें वागदान तिगेलें वागदान अंगिकार करून तिका वर दिलेलंच का. तुका वनवासा पेटयता म्हाका राज्यभार करूंक पट्टाभिषेक करता म्हूण सांगून. जाल्यार अन्नान कसं की एक युक्त आदेश दिलेलें तूं तें सम करी. अन्न अम्माल कोपू अन्नाल व्यामोह असल निमती जावन तूं हाजीर नास. तशें जावन तूं तें सम करी अन्नाले एक
युक्त क्रिये म्हणटा पळय तें तूं सम करी म्हूण सांगता. कसं सांगल्यार तो आयकना राम कडेरी म्हणटा तो. पितुर्हि समतिक्रांतं पुत्रो यः साधु मन्यते तदपत्यं मतं लोके विपरीत मतोन्यता. पळय अन्नाले कसं की एक अतिक्रमण कार्य ते चेल्ल्यान सम कोरका आनी अन्ना पुरे हांव सम केल्लें म्हूण सांगून समाधान करून घेवका. साधू मन्यते समाधान करून घेवका म्हूण सांगून सांगताचे धर्मशास्त्रांत. तशें केल्यार चेल्लो म्हळ्यार पुतू अपत्य म्हणून घेता. म्हणून अपत्य म्हळ्यार कसलें अन्नाक नरकान तूं पतन जेवच्या नज्ज म्हूण जाल्यार अन्नान केलेलो तप्पू सम केलेलो पुतू अपत्य म्हणून घेता. आतां रामान रान्ना वचूं का म्हूण म्हळ्यार हें कसलें कितें सांगता भरत म्हळ्यार रामान रान्नाक वचूं का म्हळ्यार अन्नाला आदेश. रामान राज्य आळसून तें सम केलें म्हूण जाल्यार न्हू पतन पावना नरकाक. आतां तूं तें करना जाल्यार न्हू नरकाक वता. तेदन तूं अपत्य म्हणून घेना न्हय. तशें जावन तूं अपत्य म्हणून घेवका रामा. अन्नान केल्लेलो चुकी तूं सम कोरका म्हूण न्ही भरत सांगता. खंयचे खंयची धर्माचे आदेश पुरे उडकास करून नाना रितीरी तो भरत तागेले मागता ना हे चुकी तूं खंयचे अरण्यांत येवन बसला तुगेलो क्षात्र धर्म कसो न्ही हें वानप्रस्थ धर्म कसले पालन करता जटाधारण करून किरीट दवरून बैसूक आशिल्लो तूं क्षत्रियाले सुरवेच कर्म कसले म्हळ्यार राज्याभिशेक करून घेवन प्रजा पालन करचें धर्माक समजावन चलचें प्रजारक्षण करचें हे पुरे क्षात्र धर्म न्हय. हें सोडून तूं वानप्रस्थ आश्रम पालन केल्ली म्हूण जाल्यार तुवें अधर्म केलेलो बरी न्हय. चायत तूं आतां वनवास करूं का म्हूण आसल्यार तूं चातुर्वर्ण्यान वर्णाच्यान करचें कसलो आसा पळय तें स्विकार कर. क्षत्रियाक वानप्रस्थ धर्म विहितची तेंच हांव घेता म्हूण जाल्यार क्षत्रियाक वरलेले 4 आश्रमांत ग्रस्त धर्म श्रेश्ठ म्हणला न्हू. आतां तूं ग्रस्त धर्म कशें त्याग केले कित्याक तूं त्याग केले रान्ना आयलो न्हू तूं. आतां तूं ग्रस्त धर्म त्याग केल्या वरी जालें ना ही बाई चुकी जालें ना. आतां धर्म सांगता म्हूण जाल्यार पुराय धर्मची. तशें जावन तूं गेले स्वधर्म कसो नस तूं राज्यभार करचें. देव ऋषी पित्र रण तिरसुका दुर्जनांक अनाश कोरका सज्जनांक संतोष कोरका तूची अयोध्येक प्रभू जावका हांव तुगेले दासू जाता. कसल सांगल्यार राम अयोध्ये येवच्याक ओपोयना पित्रवाक्य परिपालन केल्ले शिवाय हांव अयोध्ये येना म्हूण म्हणटरस जनांक तागेले आत्मस्थैर्य पळोवन अद्भुत तें यो म्हळ्यार येना म्हूण म्हळ्यार तसलें आत्मस्थैर्य पळोवन जनाक अंचाण संतोश येजतकी राम अयोध्ये येना म्हूण म्हळेलें दुख्ख येजतकी राम अयोध्येक येना म्हळेलें एक भारी दुख्ख तांकां. ताजे नंतर वनवासाची एक प्रतिज्ञा ताणें केला तें धैर्यान पालन करता पळय म्हूण म्हळेलें एक संतोश. दोनी त्या प्रजावर्गांक जातरस मस्त रितीरी तांणी रामा प्रशंस करताची जाल्यार एक मागण आमगेले तूं येवन अयोध्येक राय जावका म्हूण जाल्यार राम खंडीत आयकना म्हळ्यार तो सांगतरस ना हांव येयिना. तुका कसले गुत नासचें पुरो जाल्यार फुडें म्हगेल्या अन्नान कैकेयी बारडी करून घेतना कैकेयी अन्नाक म्हळ्यार आज्याक तो हे अयोध्ये म्हणलेलें राज्याची कन्या शुल्क जावन दिता म्हणून प्रतिज्ञा केलेलें ताणें. त्या प्रतिज्ञाय अन्नान पूर्ण कोरका. अन्यक म्हळ्यार देवासुर संग्राम जातना तुगेल्या आम्मानाची कैकेयीन ताका वांचयिलें असुराल हाता धुकून त्या वेळार दशरथा संतोश जावन तूं कसलो वर निमगी तें वर दिता म्हणून म्हणलेलें ताणें. म्हणटना आतां तुका म्हाका पुडी तूं वागदान केलें 2 वर दी म्हूण प्रतिज्ञा तुगेल्या आम्मान तागेले कडेन भास घेवन म्हाका तुका राज्य म्हाका वनवास म्हूण म्हणला न्हय. तशें जावन अन्नान दिवका जालें तिका दिना म्हूण सांगू जायनाशिल्लें अन्नान तिका वागदान करून जालेलें. तशें जावन आतां अन्नान म्हाका आज्ञा करून जाला हांव ताजे खातीर हांगा येयला. तुवें अन्नाला आज्ञा कसो अभिशेक करून घेवन राज्यभार कोरका तें तूं सफल करून दी तुगेल्या आम्माक संतोश दी म्हूण तो सांगता. कितली सांगल्यार हांगा वो वचना म्हणटा तो अयोध्ये वचना म्हणटा वो रान्ना दुखून वापस वचना तूं येना अशी जातरस हांगा
रामान इतले उतर ताका समाधान केल्लें कसल्याक म्हळ्यार भारताक खंयी जेवो राज्य आशस्वे पळया जायत म्हूण तो सांगतलो इतलें उतर सांगतना म्हळ्यार परीक्षा ताका तशी जेवो तेदना ताणें पक्कनी जायत अण्णा हांव राज्यभार करता म्हणून म्हणल्यार राम सर्वथा मागीर ते राज्य भरताले घेना तो 14 वर्स नंतर हें कौसल्यन सुरवेक दशरथाले सांगला न्हय तूं भरतान राज्यभार केले म्हूण जाल्यार मागीर मुगेल पूत रान्ना दुखून इल्ल्यार ताजेर राज्यभार तो घेना म्हूण जाल्यार हांगा भरताक समाधान करचे खातीर तो सांगता तसो हांव येवन मागीर राज्यभार करता म्हूण कैकी भरत ये तसल्या रामान राजनीत खेळिल्ले हांगा म्हळ्यार न्हय मिगेल भाव भरत ताकाय कितली गट्टी मनोधारडी आसा म्हूण सर्व लोकांक कळ्ळो कित्याक म्हळ्यार आनी 14 वर्स तेजेर तागेल वट्ट आसुका खंय जाल्यार एक दीस मिगेल भावाक तुगेल निमती रामू रन्ना चमकलो म्हूण हंगसूच्यान 14 वर्सान तूं म्हूण म्हणलेल खातीर रामान ते जनाले एक लोक शिक्षणा खातीर केल्लेले म्हूण सांगून ते सांगता बस बस अयोध्ये बस सर्व मंत्रींक गेले संदेशारी म्हळ्यार मंत्रींक गेले आनी पुरोहितांक गेले एक तांगेला एक निर्णय तांगेले कसले एक प्रति एकाक कसले संशय असल्यार तांगेले की तूं सांगता जाता तांगेले आदेशारी तांगेले एक निर्णयारी तूं राज्यभार कोरका बस म्हूण सांगता हांव हांगा राबता दंडकारण्यान तूं म्हणून म्हणटा तूं संतोश रोचका मंत्र म्हणून सांगता तुगेलो ओट कशी शत्रुघ्न न्हय तुमी चंद्रकोर्ण राब्याची म्हूण सांगतना त्या वेळार जाबाली इत्यादी तागेले कात्यायन जाबाली हांणी पळय तागेले अष्ट पुरोहितांतून तांणी सांगता रसाची तांणी भरताक समजावन तो सांगता पळय तूं यो राज्याक समृद्ध जावन सुचे अयोध्या ती तुची अभिषेक करून घेवका अयोध्ये तुका राखतरस जनन मरण पुरय जावचेची मर्त्य लोकांतली प्रवृत्ती ती तूं जाय म्हणूची अन्नाला आदेश आन मेल्लो पालन करका ಸ್ವಲ್ಪ व्यर्थ संबंध एका एक संबंध करून तूं हांव येना म्हूण म्हणटरस नाका नाका तूं थंय यो येवन थंय कसं की कोरका तुवें तशी केन्नाय तो सांगता जाबाली ऋषी पळय मरणा नंतर कसं की तांकां तांणी सांगिल्लें जावका म्हूण जाल्यार म्हणटा म्हूण जाल्यार तूं केन्नाय पळय हांगा मरण पावचे पशी फुडें कितली सकट कोरून व्हरताचें वतन व्हरताचें वे ना न्हू अंत्यकालान तूं ते सोणूची मरतात न्हू तांणी तशी मागीर जन अष्टका पितृदैवत्यमित्ययं प्रसृतो जनः जन अष्टका म्हूण एक पितरांगेलें आराधन करताची मेल्लोल जेवच्या येतवे पळय हे पळयात आमकां आजी फुडें आयकलेल्याक हें एक व्यत्यय जाबाली असले पुरोहीत जाबाली असल ऋषी अशें कसले सांगता आत्ताच्या ताणें पिंडा काम करतना पितृकार्यान तूं दिल्लेलें अन्न पित्रानाची खंयच्या रुपार आसा त्या रुपार तांकां जाय आशिल्लें अन्न जावन मेळटा म्हूण आमी आतां आयकलें आतां जाबाली ऋषी इतले गोत असून पितृकार्यान तो घाल्लेलो अन्न पित्र जेवता म्हणून कोणाक कोत्तस म्हूण सांगता म्हूण जाल्यार कसलें हें द्वंद्व जाल्लें म्हणून हें कसलें ना आमी चंद्रकोर्ण आयकुची हें आद्य अर्थ कसलें म्हळ्यार रामाल मन कशें म्हूण पळोवच्याक आतां भरतान सांगिल्लें आयकनी जाल्यार गुरून सांगिल्लें आयकून जाल्यार राम धर्मू सोणा म्हूण लोकां दाखोवचे खातीर हें सांगचें तो रामू जाबाली नशी सांगतना तो सांगता की तुगेलो नास्तिकवाद म्हणून तूं मिगेल संतोशा खातीर मिगेल्या अनुनया खातीर योग्य काम म्हूण सांगल्यार त्यांनी जावन योग्य न्हय तुकाय गोत्तस तशें जावन नास्तीक जावची न्हय तूं पुराय गोत्त आशिल्लें तूं गोत्तसून म्हाका असल काम करूं सांगू नज म्हूण हें भगवद्गीतेन कृष्णान सांगलां यश शास्त्रविधी मुसृज्य वर्तते कामकार्थन सिद्धीम अवाप्नोति न सुखम न पराम गतीम म्हूण सांगून म्हळ्यार तो सांगता रस निजावन हांव कोरका जाल्यार धर्म कसलें म्हळ्यार पितृवाक्य पालन तूं आतां नाका तूं कसलें कोरीत रायो म्हूण सांगचें म्हूण जाल्यार तशें केल्यार जायना मुखारसून रामान कृष्ण जावन येता आनी हें पुराय सांगू अस वय तशी निजावन हांगा जाबाली ऋषी म्हूण म्हणल्यार तो परलोक नमगनाक चारवाकवादी म्हणटात ताका
तशी ताण स्वर्गाचे दृष्टांत दिल्लेले म्हणून म्हळ्यार स्वर्गांतू देवेंद्र कशी आसा तशी तूं अयोध्येंतू आसूं का म्हूण सांगून जाल्यार हे चर्वाक बोधन केल्ले बे जाबलीन रामान ताजें निराकरण केल्लें बे म्हूण आमकां दिसचें न्ही जावन रामू ताका कर्मबंधन ना वय बे स्वतंत्र तो परमात्मो ताका आनू अम्मा अन्यक दुसरेक कसलें ना ताका दशरथ आनू म्हूण सांगचे निजाम ताका आनम्मा सचिवे ना यो निजा तो राम म्हूण देव महाविष्णू ताका कोणाय सृश्टी केलेलें न्हय म्हणटना ताका धर्म कर्म सकड कसलें ना तशी ताका वेद धर्मनी पालन करची कशी म्हणून सांगता म्हणून ना जाल्यार जाबालीला शिकसने म्हणून म्हळ्यार भरताल प्रार्थनेवरी अयोध्ये सिंहासनार रामान बेस कायते म्हणा तो भगवंत म्हूण सांगून तशी जाबालान सांगचें ताजे खातीर रामू सांगता तसं तूं वेद धर्म सोडी म्हूण सांगला रे म्हाका पळोवन सज्जनय सोडताची तेच सांगला न्हय यदाचरते श्रेष्ठ ततदेव इतरे जना कृष्ण जावन ताणें सांगता तो उत्सिदेयुरिमे लोकाः न कुर्याम कर्मचेदहम म्हूण म्हळ्यार हांगा वेद धर्म सोडली म्हूण जाल्यार आमी जनांक धर्म सोडचे कर्म सोडचे तसले उत्सिदेयू म्हण म्हळ्यार तांकां आमी उत्साह दिला चोदन दिला बरें जाता तें करून नज म्हूण सांगून जाबालीन सांगिल्ल्या म्हळ्यार राम हें उत्तर दिता आसा तशें आमी करूं ना कसल धर्म की तेचें पालन करता त्या म्हळ्यार आमकां पळयलचें ना आमगेलें म्हणके धर्म तांणी पालन करूं वचूनच म्हूण सांगून राया पळोवन वरलेल प्रजा वर्गाच्यान चलचें तो त्याच सांगता आसा यद्व्रताः सन्ति राजन तद्व्रताः सन्ति प्रजा रायाले चाल चलन आचरण नडता कशी असते की प्रजेंगेली तशी असता यथा इच्छे म्हाका जाय आशिल्ली तशी करता म्हणजे सगळे लोक इच्छानुसार जावन स्वच्छंद प्रवृत्ती करू पुरोची तेदन कसं जाता सगळेची लोकूची वायट जाता सांगता रायांक कशें सुका तांगेले आचार सत्यात्मक जावन आसुका दयात्मक जावन आसुका सनातन आचार विचार आसुका तेदना चंद रिती राज्यभार करूं जाता तेदन लोक सत्य धर्म अंतकून पतन चैननशी वर्ता म्हूण सांगून सांगता तो वनवास करी म्हूण म्हणटना हांव जायतो म्हूण सांगून सांगला अन्नाक आजी वनवास करना म्हूण मना समीत आलोचन केल्यार हांव मानसीक जावन पाप केल्ल्या वरी जाता तोंडान हांव वनवास करना हांव राज्यभार करूं येता म्हळ्यार वाचीक पापय जाता तशी हांव वनवास सोडले राज्य सिंहासन चोळून रायू जाल्लो म्हणजे जाल्यार कायीक पाप जाता तशें हांव सिंहासनार चडल्यार कायीक वाचीक मानसीक तिनी पापय केल्या वरी जाता हांव करना तशें जावन केन्नाय एक पुरुश भुंयचेर जन्मा आयलो वे ताका कीर्ती यशस्सु संपत्तू सकडी स्वता तागेले प्रारब्ध कर्मानुसार जावन येवका शिवाय वता यार कोणाले चिवंट्याचे तांडून घेवचे न्हय हे पुरे राम भरताक सांगता हांव हें वनवास करची सोना हांव 14 वर्स पर्यंत वनवास करूनच येवचें म्हूण सांगून तो सांगता रस तशी मागीर रामान येयना म्हणून म्हणली नंतर मागीर भरतान ताका कशी वाद करून वपसाचें तशें जावन रामू एक तागेले मनान तूं कसल आसता म्हूण म्हळ्यार आनी तागेले एक अवताराचें काम शूर जाल्ला केदना विश्वामित्रान ताका ताटका संहारणी करूंक आनी आत्त मस्त ऋषी मुनी थंय वनवासांतू थंय वनवासा म्हळ्यार रानांतू आश्रमांनी बांदून घेवन आसाची यज्ञ यागादी करता थंय तांकां राक्षस मस्त बाद दिताची तशी रामान हांगा ಸ್ವಲ್ಪ पर्याय जावन सांगचे आसा कशी अहिंसका वितमलाश्च लोके भवन्ति पूज्या मुनयः प्रधाना अहिंसका वितमलाश्च लोके हांव हे सगळे लोक जनांक हिंसे दुखून पार करच्याक कोणाले तांतूय मुख्य जावन कोणाक मुनयः प्रधानाः म्हणटा प्रधान जावन मुख्य जावन धर्मांतू निरत जावन आशिल्ले सज्जन तेजस्वी जावन आशिल्ले अहिंसा धर्मपर जावन आशिल्ले प्रारब्ध कर्म नाश करून घेवन हांगात रानांतू वास करून आसून लोककल्याणा खातीर काम करता आसूचे ऋषी मुनीक त्या राक्षसा लाता दुखून राक्षे खातीर दंडकारण्यांत वास करता म्हळ्यार रामान शिवाय
वनमासा दुःखन बैसूच्या नाही या रामानं सांगच्या असं तांकां रामाच्या व सीतेजो प्रारब्ध कर्म म्हणना त्यांनी लक्ष्मीनारायण तांकां तशें कसलेची दुःख म्हणलेलें ना आमकां रानां सोडलें म्हूण म्हणलेलें दुःख म्हणलेलेंय ना तशी रामाक आनी जाबालीक ಸ್ವಲ್ಪ ते नास्तिक आनी आस्तिक वादांतू एक चर्चेशी जेवचें आसा मागीर तो रामाक तो सांगतरस कसं न्ही म्हळ्यार वशिष्ठू थंय समाधान करता जाबालील उत्तर ऐकून रामाक ओपयला म्हूण सांगून वशिष्ठू समाधान करता जाबालीक गुत्तस रामा हें लोकांत तूं कर्म कोरनूची परलोका वताची येताची हें पळय गुत्तस गुत्नाशी तुका भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः लासून गेल्ले दशरथाका निदान वापस येवचें तूं हांगा पितृवाक्य पालन करता की ना म्हूण पळोवचें ह्या पळय कशी म्हूण ताणें सांगला म्हूण जाल्यार तो नास्तीक म्हूण लेखून तूं मेली नंतर वापस हांगा येतवें म्हणटा इत्ते तूं तशी लेखता म्हूण तुका निमगिलें कसले खातीर न्ही तुका अरण्या दुखून अयोध्येक गुंडान उरया म्हूण म्हणलेले खातीर तुका नास्तीक वाद ताणें सांगिल्ले जाल्यार तशी कसले न्ही जाल्यार आनीक हांव एक तुका सांगता म्हगेलें उत्तर पळय तूं तुगेले वंशा पुर्वाजाल संप्रदाय कसो आसने मलगड पुताना राय जेवचें आतां तूं मालगड पुत जाल्यार देखून अयोध्ये राय तुवें जेवका न्हय तशी लोकाचे उत्पत्ती जाल्यार दुखून कसले आशिल्लें म्हण हांव तुका सांगता आयका म्हणटा तो सांगता सुरवेक अप्राकृत जावन आशिल्लें उद्दा आशिल्लें ती लक्ष्म्यात्मक उद्दाक म्हणटा म्हळ्यार लक्ष्मी ती मागीर ताजी वैरी नम्म आवरण सुचें ब्रह्मांड सृश्टी जालें ब्रह्मांडांतू सर्व देवते चतुर्मुख ब्रह्मो सकट जल्लींची वैवे मागीर ब्रह्माल प्रार्थनेन परमात्म वराह रुपार येवन भुमी उद्दारण केल्लें मागीर आकाश रुपा दुखून परमात्माल निमती आकाश मूल रूप जावन घेवन परमात्माल निमती ब्रह्मू आयलो चतुर्मुख अंतर्यामी जावन आशिल्लो ब्रह्मा मुखांतर मरीची जालो मरीचील पूत कश्यप म्हूण म्हणटा कश्यपाल निमती इक्ष्वाकू न्हय कश्यपाल निमती विवस्वत म्हळ्यार सुर्याल निमती वैवस्वत मनूल पूत इक्ष्वाकू हें तुमगेलें पुर्वजाल काणी सुरवेक मनून समृद्ध भूमंडल इक्ष्वाकूक दिलेलें इक्ष्वाकूची अयोध्येंत बैसून आळवीक केल्लो सुरवेच्यो रायो तशी बापसून तागेले आस्ती चरडा दिवचें म्हूण आसा तशी रायान राज्य चरडा दिवचें न्ही बापसूल दिना तो सुरवेकाचे रायाल नंतर जेव ताण वानप्रस्ताव नंतर पुतान बैसून राज्या अधिकारी जावका तशी बापसूक अभिषेक कोरून राज्याभिषेक कोरून वानप्रस्ताव वच्चें म्हूण आसा हांगा आतां दशरथान तुकाय अभिषेक करनी भरताकय अभिषेक करनी भरताक अभिषेक करता म्हूण वर मंत्र दिलेलें म्हणटना दशरथाल नंतर स्वता सामान्य जावन ते अधिकार येवका रामाक तो कोणाले करीन पूण अभिषेक करून घेवन बैसुका म्हणून इक्ष्वाक वंशाचे एक कुलाचे क्रम कसले म्हूण सांगून तो वशिश्ठ सांगता तो इक्ष्वाकू नंतर कुक्षी नंतर विकुक्षी मागीर बाण अनरण्याल नंतर राजा प्रतुल नंतर त्रिशंकूल नंतर त्रिशंकू तो स्वर्ग पावता विश्वामित्राले त्रिशंकू स्वर्ग पावता पळय तोच त्रिशंकू यो त्रिशंकूल निमती धुंदू माराले पूत ताका युवनाश्व म्हूण म्हणटाचे ताणें धुंदू म्हणलें असुराक मारलेले देखून धुंदू मार म्हणलें युवनाश्वाल पूतो मान धातू मागीर सुसंधी ध्रुवसंधी प्रसेनजिता ध्रुवसंधी निमती भरताल निमती असितू थंय पळय थंय तो सांगता ध्रुवसंधी आनी प्रसेनजीत आसले तांचो ध्रुवसंधी मलगड तो राज्यभार केले ताका भरत म्हणलेलो जालो मागीर असीत म्हणलेलो जालो मागीर असीत राजाक थंय 4 जन त्या वेळा शत्रू आशिल्लीचे ऐहय तालजंग शूर शशबिंदू तांणी तो असीताक आक्रमण करून अयोध्ये आक्रमण करतना तो सोलवलो जाल्यार तो ऋषी वृत्ती घेवन तपस्या बसलो तो त्या वेळाक असीताल 2 राणयोय गर्भिणी आशिल्ली एकलीन मेगले जाल्लेले संतानाक राज्य मेळका म्हणून आनी एकली इल्ले गर्भनाश जावं म्हणून विशय दिले त्या वेळाक हांगा भृगू म्हूण म्हणलेलो ऋषी तागेल पूत च्यवनू हिमालया आशिल्लो ते असीताल राणी कालिंदी
ती चमनाले बचून वर निमगिता तेदना तो ऋषी तुक एक महात्मा पुत्र जत्ता म्हण म्हणटा तो शत्रुनाशक जत्ता म्हण म्हणटा हंग येवन ती काळिंदी देवी चंद एक पुत्र संतान तिक जता जलरी त्यांची गरबा नाशा कतीर विष घालले जलरे चवनाल निमती जावन त्या चरडू विषा ಒಟ್ಟು ಹೋಡ್ ಜಲಲ್ಲ ಪಟ್ಟ ಮಿತ್ರ ವಿಷ ಶಿಲ್ ತಶಿ ಹೋಡ್ ಜಲಲ್ಲ ತಶ ಚಾವ್ ತಕ್ಕ ಸ ಗರ ಗರ ಮಳೆ ವಿಷ ಸ ಗರ ಸಗರ ಮುನ್ನ ಅವದವರ್ಲೆ ఏంచి सगरान समुद्र सगराल पुत्राल निमती जल्लेले म्हणटा पळय सगराका समंजस म्हणलेले पुत्र तो पापकर्म करतो दिकून ताका राजान परित्याग केल्ले जलरी तो असमंजस म्हूण म्हणलेलो तो निचावन तागेल चरम जन्म शिलकय तो त्या जन्मान तू ताका मोक्ष म्हूण आशिल्ले हांगासल्यार वापास राज्यभार म्हळ्यार कर्म कोरका ताजे निमती म्हाका खंय मोक्ष मेळो अड्डी जतकी म्हणू ताणें जाय म्हणूची असल पाप कार्य करचें आशिल्लें कडेरी रायान ताका रान्ना पेटयले पळय ते एकांत वासान तो साधन करूं लायजल न्हू ताका जाल्यार कितले जना मार न्हू घाला पळताण न्हय तो बुड्डो न्हू तितले जनाकय जीव करून दिवन वचा आसता तशी मागीर हांगा दुखून अंशुमंत भगीरथ ह्या पळय काणी ते सांगता रस वशिश्ट ते कसले म्हूण म्हणलेले पैचे दिसाक आमी पळोवया सगळे इक्ष्वाक वंशावळी वशिश्ट महामुनी कसल सांगताची म्हूण म्हणलेले पैचे दिसा पळय आमी आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.